आपल्या गुजीरवाण्या घराला, रिसॉर्टला, हॉटेलला, ऑफिसला राजस्थानी संगमरवरी कलाकुसर केलेल्या वस्तूंनी सजवा. या वस्तूंचा खजिना आता कणकवलीत उपलब्ध. आमच्याकडे मार्बल मंदिर, मूर्ती, मार्बल नेम प्लेट, तुळशी वृंदावन, घड्याळ, गणपती यासह थंड पाण्यासाठी माठ, छत्रपती शिवाजी महाराज देवदेवतांच्या मूर्त्या उपलब्ध. आजच संपर्क साधा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली आणि मुंबई गोवा हायवे, श्री गणेश मंदिर वागदे नजीक, वागदे. तुमचा प्रश्न वगैरे काय नाही. आज या ठिकाणी परमपूज्य अण्णा महाराजांची मूर्ती स्थापना झालेली आहे. शिवाय स्वामी समर्थांची मूर्ती स्थापना, श्री गणेशाची मूर्ती स्थापना आहे. हा सोहळा 2 दिवस चालला. काय तुमची प्रतिक्रिया आहे? हा, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. हा सोहळा हे एक माझं स्वप्न होत. गेली 18 ते 19 वर्ष अण्णांच्या स्मृतीनेच आम्ही काम करतो. परंतु पहिलंच मला जर स्वप्न कुठलं पडलं असेल तर गुरु ज्याने आम्हाला मार्ग दाखवला स्वामींपर्यंत न्यायचा, म्हणून ती त्या ठिकाणी मी पहिली प्रतिष्ठापना केली अण्णांची फोटोची. माझ्याकडे फोटो पण अवेलेबल नव्हता. एवढाचा एक फोटो मिळाला. त्या फोटोवर एनलार्ज करून मी तो फोटो बसवला. शालीनताईंचा नंतर मागवला आणि पहिला गुरूंचा दरबार, नंतर सद्गुरूंचा दरबार अशी एक संकल्पना राबवली आणि तिथेच पहिली स्थापना मी केली. तेव्हापासूनच माझ्या डोक्यात होतं की मूर्ती प्रतिष्ठापना आपल्या गुरुची आपल्याकडे व्हावी. त्या अनुषंगाने मंदिरं बनवली गेली, तोडली गेली, बनवली गेली आणि आता हे तेवढंही पुरं पण झालेलं नाही. पण आज तो योग आला. या आमच्या सगळ्या भक्तगणांनी, अण्णांचे सगळे आणि कुटुंबीय या लोकांनी सगळ्यांनी साथ देऊन उशिरा का होईना आज संकल्प पुरा झाल्याचं समाधान मिळतंय. अजूनही आम्ही ती चर्चा चालू केलेली आहे की हा सोहळा करत असताना हा एका हाताचं कोणाचं काम नसतं, पण गुरूंचे आशीर्वाद मिळाले तर दुसऱ्या गोष्टी सगळ्या त्या ऑटोमॅटिक घडत जातात. याचा अनुभव पण मला ह्या केपेला आलेला आहे. आमच्या मनामध्ये कुठलीही आमच्या मंदिराचं मॉडिफिकेशन घ्यायचं, काय करायचं याची कसलीही म्हणी ध्यानी कुठलीही इच्छा नसताना फक्त एक वाटायचं की कायमस्वरूपी हे चांगलं व्हावं म्हणून इंटिरियर थोडस करायचं असं आम्ही हे केलं होतं. पण 10 लाखाचा खर्च कसा करायचा हा पण प्रश्न होता, कारण मी अजूनपर्यंत पावती आणणं किंवा कोणाकडे मागणं हे काम मी अजूनपर्यंत केलेलं आहे 18 वर्षात. आणि आता हे करत असताना कसं मागायचं. मग दर गुरुवारी सगळ्या लोकांना आवाहन करायचो की बाबा कोणीतरी, आता माझं 2-2.5 महिन्यामध्ये कार्यक्रम आहे, जर तुम्ही मदत करणार असाल तर मी हे काम करू इच्छितो आहे. पण कोणीही साथ दिली नाही. आणि एक दिवस असं गुरुवारचं अगदी म्हणजे आर्ततेनेच प्रार्थना केली स्वामी आणि अण्णांना सगळ्या लोकांच्या समोर. म्हटलं आता लोकांकडे मी काही मागणार नाही, कारण सांगून सुद्धा लोक ऐकत नाही. आता करायचं मदत तर तुम्हीच करा. हे म्हटल्यानंतर शनिवारी हे सुभेदार आले. आमचा शनिवारी प्रश्न बघण्याचा कार्यक्रम होता. शनिवारी सुभेदार आले आणि अचानक संदीपला घेऊन गेले बाजारात. म्हणाले आम्ही येतो तोपर्यंत मी या लोकांचं हे करतो. म्हटलं माझी उपासना मी करतो, तुम्ही जाऊन या. आले ते एका वडाराला घेऊन आले. काळ्या दगडाचं मंदिर पाहिजे, ती दीपस्तंभ पाहिजे. त्या अर्थाने ते त्याला बोलवलं. जेवल्यानंतर तो आला. त्याने हे करण्याचं वचन दिलं. अवधी थोडा होता पण त्याने आम्हाला तारीख दिली, ती सुद्धा तारीख त्याची पार पडून 8 तारीख पर्यंत तो हे झाला आणि ते बनलं. नंतर हे कामच झालेलं नाही पुरं. आता काय करायचं. मग काय म्हणाले, आता मूर्त पुढे ढकला. म्हटलं मूर्त पुढे ढकलणारच नाही, अशाही अवस्थेत करणार. आणि ते काम त्या जिद्दीने सुरू केल्यामुळे आज ही फलश्रुती आहे. बऱ्याच या लोकांनी सुद्धा जी आम्हाला ऊर्जा दिली येण्याचं, आणि हे येणार म्हणून हे कार्य घडून गेलं.
आणि गुरूंची कृपा जरी असली, काय लोक म्हणतात की स्वामी सगळं करतात, पण स्वामींचं मंदिर बांधल्यानंतर त्याच्यात झाडू मारायला काय स्वामी थोडेच येणार आहेत? ते काम आपणच केलं पाहिजे. आपली सेवा म्हणून का तो हातभार लावला तर पाहिजे. तसंच मंदिर जर तुम्हाला पाहिजे, त्यांनी काय मागितलेलं नाही. त्यांचं सगळं हे ब्रह्मांड आहे. त्याने आम्हाला हे असं करा, चांगलं दिसलं पाहिजे, स्वच्छ दिसलं पाहिजे, काही नाही, त्यांची अवस्था नाही. पण आमच्या मनाला वाटतं आणि आम्ही ते करायला जातो. आणि दुसऱ्याची कुठली तरी एक त्यावेळी स्पर्धा होते आणि ती स्पर्धा नको होती मला. तरी पण ते आज माझ्याकडून ते करून घेतलं. एवढ्या लोकांची साथ मिळाली. बऱ्याचशा ठिकाणाहून लांब लांबून लोक आले, जे येत नव्हते ते पण आले आणि हा क्षण उजाडला. लोकांचा हातभार, तन मन धन या सगळ्या गोष्टींची प्रचिती आली. कार्यक्रम तर तुम्ही बघितला आहे. कार्यक्रम अशा प्रकारे संपन्न होत आलेला आहे. आता जे बसलेले आहेत गायक म्हणून, त्यांनी एकदाच ते मंदिरात येऊन गेले आणि त्यांनी मला एक असा निरोप ठेवला, गुरुवारचं मी काय येऊ का, गायन करायचं आहे. ते पहिले एका गुरुवारी 5 वाजता त्यांनी गायन केलेलं होतं. मग मला आले, तुमचा जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा मी माझं सगळी टीम घेऊन येणार. ते आता आलेले आहेत. त्यांचा गायनाचा कार्यक्रम आता सुरू होईल. पण अशा उत्कृष्ट गोष्टी घडत गेल्या. हा कृपा आशीर्वाद आमच्या गुरूंचा, सद्गुरूंचा, पितृदेवतांचा आणि सगळ्या हे जमलेल्या सगळ्या भक्तगणांचा. मी एवढंच समजतो, जनार्दन आणि जनता ही सुद्धा जनता जनार्दन. जनतेच्या रूपाने स्वामी वावरत असतात. आपण कुठे थांबायला पाहिजे, आपण कुठे पळायला पाहिजे, आम्ही काय बोलायला पाहिजे, हे सगळे ते शिकवत असतात. परंतु मी काय घ्यावं आणि दुसऱ्याला काय द्यावं हे आपल्यावर अवलंबून असतं. अशा प्रकारचे हे अनुभव आहेत. सांगू तितके कमी आहे. आता आमचं ते चाललेलं होतं. अगदी जवळचे सगळी मंडळी आहेत, त्यांचे मोठे चिरंजीव इथे आहेत, त्यांच्या स्नुषा आहेत, तर सगळे असल्यामुळे आम्ही इथे बसून आता गप्पा, त्यांचं ते सत्संगत चालू आहे. आणि तुम्ही प्रश्न विचारायला आलात, आणखी तुम्हाला काय अपेक्षित असेल तर विचारा.